मित्रांनो, काही लोकांना समुद्र आवडतो तर काही लोकांना डोंगर आवडतात. पण ज्यांना बर्फाचे डोंगर आणि ॲडव्हेंचर आवडतं ते येतात लद्दाखला. तर मित्रांनो, आपल्या संपूर्ण भारत यात्रेमध्ये आपण आहे आता लद्दाखमध्ये आणि लद्दाखमधील आपल्या 5व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण निघालोय आता लेहकडून नुब्रा व्हॅलीच्या दिशेने. तर चला पाहूया कसा होतोय प्रवास. मित्रांनो, तर फायनली आपण आजचा प्रवास चालू करतोय. आज आपण जाणार आहे खारदुंगला पास आणि नुब्रा व्हॅलीकडे. तर चला जाऊया मित्रांनो. तर फायनली लेह पॅलेस पाहून आलेलो आहे. ही पाहू शकताय, ही दिसतंय का समोर, ही पूर्ण 10 मजली बिल्डिंग आहे मित्रांनो. पासून आपला लद्दाखमधील डोंगरी भागातला प्रवास चालू होतोय मित्रांनो. म्हणजे जिथं पेट्रोल पंप जवळ नाही आहे तिकडचा प्रवास चालू होतोय मित्रांनो तो फुल होतोय. मित्रांनो, खारदुंगला पासला जायच्या अगोदर ILP चेक झालं आपलं, इनर लाईन परमिट, त्याचबरोबर आपलं RC आणि लायसन पण चेक केलं मित्रांनो. तर रोड एकदम खराब आहे खारदुंगला पासकडे जायचा मित्रांनो. तर गाडी कुठायला लागली पार, असं फटकं मारल्यागत व्हायला लागली मित्रांनो. तर गाडीला स्ट्रगल करायला लागली, एकदम डेंजर अशी स्ट्रगल करायला लागली गाडी मित्रांनो. तर गाडी बंद पडली. तर फायनली खारदुंगला पासला पोहोचलोय. 17,982 म्हणजे 18,000 फुटावर फायनली आपण खारदुंगला पासला आलेलो आहे. पाहू शकताय खारदुंगला पास. बोर्ड पाहताय का, खारदुंगला पास आणि उंची पहा 17,982 फूट म्हणजे 18,000 फूट आहे मित्रांनो. ह्या ठिकाणी यायला भले भले गाड्यांचे नाही अंजर पंजर डिल्ले होतात मित्रांनो. इथं ऑक्सिजनची लेवल कमी आहे. मैं ये भैया को देखा 3 साल से आ रहे हैं. मैं फर्स्ट टाइम यहाँ पे आया और फर्स्ट टाइम मेरे को लग रहा है लास्ट टाइम है, क्योंकि ये बहुत डिफिकल्ट रोड है और यहाँ पे ऑक्सीजन का भी बहुत प्रॉब्लम है. और ये भैया को इंस्पिरेशन मानना पड़ेगा कि ये 3 साल से ये बाइक पे आ रहे हैं 100 cc की बाइक से. सैल्यूट भाई. मित्रांनो, काय सुंदर व्ह्यू येतोय. वाव यार, कसले दिसतात बर्फाचे डोंगर मित्रांनो. मॅगी पहा आणि व्ह्यू पहा, कसला सुंदर व्ह्यू आहे. जय श्रीराम. गाडी चालू आहे नाही, गाडी ढाळानी पण चालू आहे नाही, गिरमधीन किका मारून पण चालू आहे नाही. लयच कुटाणा झालाय मोठा आणि इतकी भयंकर झोप येते ना मला. असं आत्ता नाही वे ह्या ही दिसते का स्टीलचं, त्याला जाऊन धडकला असतो. अचानक देव माझ्यासोबत आहे, अचानक मला जाग आली माहिती का मित्रांनो. तर भेळ खातोय लय कांदा तिखट ह्याचा लेह लद्दाखचा भाऊ. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 79वा. तर 79व्या दिवशी मी लेहमध्ये. तर फायनली आज आपण नुब्रा व्हॅलीकडे चाललेलो आहे मित्रांनो. तर जाण्या अगोदर गुरुद्वारातच आहे, व्हिडिओ वगैरे एडिट केला आणि आता निघायचंच आहे. नाश्ता करतोय. नाश्त्यामध्ये हे खजूर खाल्ले आणि काल भेळ घेतली होती, लाह्या घेतल्या होत्या आणि फरसाण घेतलं होतं. अशा त्यांच्या पद्धतीने भेळ आपलं थोडं मिक्स करायचं आणि खायचं अशा हिशोबाने घेतलं होतं. तर हे सगळं खाल्लं आहे आता आणि आता पुढच्या प्रवासाला निघतो. आंघोळ करायची पहिली, गरम पाण्याचा इश्यू होता, काल पण नव्हती केली, आज आंघोळ केली पाहिजे, कारण पुढं 2-3 दिवस आंघोळ भेटेल का नाही याची गॅरंटी नाही. तर चला जाऊया. फायनली आपण आजचा प्रवास चालू करतोय. आज आपण जाणार आहे खारदुंगला पास आणि नुब्रा व्हॅलीकडे. तर चला जाऊया. 11 वाजून गेले, 11:15 झाले. तर 3.5-4 तासाचा प्रवास आहे. मध्ये आधी थांबत जायला लागेल, गाडी गार होतोच. तोपर्यंत संध्याकाळी 6 वाजतील. 7 वाजेपर्यंत दिवस असतो, त्यामुळे काही इश्यू नाही. 8 वाजेपर्यंत असते पर्यंत दिवस. तर चला जाऊया. वायजेची का? बरं मी बारामतीचा आहे मित्रांनो. इथं आपल्या पुण्यातले भेटलेत. हेल्मेट काढू द्या पहिलं मला. तर हेल्मेट कुठे घेऊन चाललो मी. ओके मित्रांनो, तर फायनली आलोय लेह पॅलेसपाशी. गाडी पार्किंगला लावली. अशा प्रकारे यायची वाट आहे, पाहू शकताय. समोर इथंच गुरुद्वारा आहे, इकडं खाली जवळच आहे. हे काय दिसतंय की इथनं. तर तिथं आपण थांबलो होतो आणि आता आलोय पॅलेसपाशी. तर पॅलेसला तिकीट असेल 50 रुपये आणि कॅमेरा चार्ज असेल 100 रुपये. अशा प्रकारचं लेह पॅलेस आहे. चला. विदेशी पर्यटक लय. एकदम जुनं आहे, दगडी बांधकाम आहे. ह्यांच्या फक्त काय माहिती का, 2 फ्लोअरमध्ये हाईट खूप कमी असते.
मित्रांनो तर फायनली आपण लेह पॅलेस पाहून आलेलो आहे. माझ्या पाठीमागे ही बिल्डिंग दिसते का, हे लेहमधील जे राजे होते त्यांचा राजवाडा आहे मित्रांनो. तर ही टोटल 10 मजली बिल्डिंग आहे मित्रांनो. पाहून वाटतंय का तुम्हाला 10 मजली बिल्डिंग आहे मित्रांनो. तर ही एका बघा असा दगडाचा डोंगर आहे त्याच्यावर बांधलेलं आहे मित्रांनो. हे प्रामुख्याने नव्हे दगड, विटा, माती आणि लाकडापासून बांधलेले. छत पूर्ण लाकडाचे, लाकडावर फळ्यात टाईप काय ते टाकून म्हणजे लाकडावर लाकडं बारीक बारीक ठेवून त्याच्यावर मातीचा थर देऊन स्लॅब तयार केलेले आहेत. अशा प्रकारे 10 मजली बनवलेले. आणि ह्या दोन ह्याच्यामध्ये नाही लय अंतर कमी, 6 फुटाचं अंतर असेल 2 स्लॅबमध्ये. अशा प्रकारे हा राजवाडा आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा राजवाडा आता संग्रहालय म्हणून वापरला जातो. आणि इथनं इंडस नदीचा म्हणजे जी सिंधू नदी आपण इथं पाहिलं संगम, त्याचा नजारा एकदम मस्त येतो मित्रांनो. फक्त 25 रुपये तिकीट आहे. जर तुम्ही फॉरेनचे असाल तर तुम्हाला 300 रुपये तिकीट आहे. अशा प्रकारचा हा राजवाडा आहे. आणि इथले काय ते ह्याचा इतिहास म्हणलं ना तर हे जे निलगिस म्हणून कोणतरी राजा होते लेहचे, तर त्यांचं इथं वास्तव्य होतं. आणि हे 16व्या शतकात बांधलेला राजवाडा आहे, म्हणजे 400 वर्ष जुना राजवाडा आहे. हा राजवाडा नव्हे तिबेटियन शैली म्हणजे तिब्बतमधील लासामध्ये जसे राजवाडे आहेत ना, तसं बुद्ध धर्मामधील तसा त्या शैलीचा हा राजवाडा आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ह्याची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, अलाउड आहे, लोक काढतात मोबाईलनी, पण काही कॅमेरा वगैरे घेतला काय झालं तर त्यासाठी मी रिस्क घेतली नाही. अशा प्रकारचा हा राजवाडा आहे मित्रांनो. तर फायनली निघतो इथनं लेह पॅलेसपासून आपल्याला जायचं आता खायदुंगलाकडे. तर मित्रांनो समोर सायकली पाहताय का, ह्याच्यावर विदेशी लोक आलेले आहेत. तर मित्रांनो त्यांच्या सायकलीच 5-5 लाखाच्या असतील कमीत कमी, कारण त्या कार्बन बायसिकल आहेत. आपण पाहिलं होतं 8 लाखाची सायकल सिक्कीममध्ये, तशी या प्रकारची सायकली आहेत. आणि सायकलिंगच जास्त करतात विदेशातली, इथं येतात आणि मग सायकली फिरत असतात. अशा प्रकारे आहे. तर चला जाऊया आपण खायदुंगला पाचच्या दिशेने मित्रांनो. तर निघालो आहे आता. आणि मित्रांनो वरती ऑक्सिजनची कमी असणार आहे, माझी दोन्ही नाकं पॅक आहेत. त्यामुळे मित्रांनो मी कालच नाही कापुराच्या 2 पुड्या घेतल्या होत्या 10-10 रुपयावाल्या. तर कापुराचा काय उपयोग आहे ते सांगतो मी तुम्हाला. चलो, कापुराची एक गोळी नाही हेल्मेटमध्ये ठेवली, कारण सर्दी झाली मला लई, माझं नाक ब्लॉक झालं का ते. त्यामुळं कापुराची गोळी ठेवली हेल्मेटमध्ये. त्याचा तर वाज बी नाही मला आणि काहीच आहे नाही. चलो, नाक सॉल्व व्हायला पाहिजे रे, शिंबूड जायला पाहिजे. नाक पॅक झालाय त्यामुळे मला काही सुचा नाही. चलो मित्रांनो, तो नुब्रा व्हॅली खायदुंगलाकडे जाणारा शेवटचा पेट्रोल पंप आहे हा. तर इथं पेट्रोल फुल करून घेऊया. डायरेक्ट इथनं आता 120 किलोमीटर नंतरच पेट्रोल पंप आहे, त्यासाठी गाडीची टाकी फुल करून घेऊया. फुल करो भाई, ऑनलाइन है ना, फुल करो फुल. तर मित्रांनो फुल करतोय. मित्रांनो तो फुल करतोय. 6 लिटर झालंय, 7 लिटर 750चं झालंय. 800 करतो 800. टाच करून घेतलं पहिले पेट्रोल. आता ह्याचं फोटो काढायला पाहिजे होते तर पण राहिलं. मित्रांनो तर मी कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये मी आहे आत्ता लद्दाखमध्ये. आणि मित्रांनो आजपासून आपला लद्दाखमधील डोंगरी भागातला प्रवास चालू होतोय मित्रांनो. म्हणजे जिथं पेट्रोल पंप जवळजवळ नाही आहे तिकडचा प्रवास चालू होतोय मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण निघालोय खायदुंगला पासकडे. खायदुंगला पास क्रॉस करून आपण नुब्रा व्हॅलीकडे निघालोय मित्रांनो. तिथं जाण्या अगोदर आपण नाही जे आपण लेह सिटीतनं बाहेर निघालो खायदुंगलाकडे जाताना एक पेट्रोल पंप लागतो HP चा, तिथंच आपल्या गाडीची टाकी फुल करून घेतलेली मित्रांनो. आणि आपण एक्स्ट्रा एक कॅन पण घेतलेलं आहे 3 लिटरचं, पण त्या कॅन्डामध्ये आत्ता मी पेट्रोल पाहिलं नाही आहे. ज्यावेळेस मी इकडं जाईल पेट्रोल कधी लागणार आहे माहिती का, ज्यावेळेस आपण हनलेला जाईल ना पँगॉंगपासून पुढं, त्यावेळेसच एक्स्ट्रा पेट्रोल कॅरी करायची गरज पडणार आहे. आता पेट्रोल कॅरी करायची गरज नाही आहे, त्यामुळे मी
पेट्रोल कॅरी करत नाही आहे. तर अशा प्रकारे आत्ता टाकी फुल करून घेतली आणि आपण आता खारदुंगला पाचच्या दिशेने निघालोय. तर मित्रांनो तो दिसतोय का बर्फाचा डोंगर, त्या डोंगराकडे जायचे जवळपास 18,000 फुटावर आता मी गाडी घेऊन निघालोय मित्रांनो. आणि तिकडे जाण्यासाठी गाडीची टाकी वगैरे फुल करून घेतलेली. ऑक्सिजनची कमी आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो इथं नाही वे मित्रांनो, जिथं माणसं राहतात ना शहरात तिथंच फक्त झाडं लावलेली, कारण शहरातल्या लोकांना म्हणजे जिथं गाव आहे तिथल्या लोकांना ऑक्सिजन भेटावं म्हणून. तर पाहू शकता इथं जिथं जेवढी मानवी वस्ती ना तिथं अशी हिरवीगार आहे, आणि जिथं कोण राहत नाही ना तिथं सगळं ओसाड पाड आहे. तिकडं ऑक्सिजन नाही, काय नाही. ज्याला दम्या बिम्याचा त्रास आहे ना त्याचं काही खरं नाही भाऊ असे. तर त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर बरोबर घेऊनच फिरायचं. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो तर पेट्रोल टाकून निघालो आणि इथंच आपलं नव्हे लायसन गाडीचं डॉक्युमेंट आणि आपल्याला लद्दाखमध्ये फिरण्यासाठी बॉर्डर एरियात जाण्यासाठी जो परमिशन लागते ती परमिशन ऑनलाईनच काढली होती मी 400 रुपयाची. ती चेक केली, आपलं सगळं ओके होतं, त्यामुळे आपल्याला जाऊन दिलं. तुम्ही रेंटेड गाडी आणत असाल तर तुमच्याकडून एक स्लिप पण घेतली जाते. ती स्लिप तुम्हाला जिथनं तुम्ही गाडी रेंट घेताल तेच देतील तुम्हाला, बाकी काही नाही आहे. चला मित्रांनो तर रोड एकदम खराब आहे. खारदुंगला पासकडे जायचा बहुतेक सिंगल रोड होता इथं, तर तो ही करून आता मोठा रोड करायचा चाललंय, त्यामुळं सगळं उकाळलंय, सगळा फुफुटा होतोय, फुफुटा. पाहूया इथनं वरती गेलं ना तिथनं चांगला रोड लागला असं मला वाटतंय, कारण तिकडे डबल झालेलं आहे ऑलरेडी. चला असं फिरून इथनं वरती जायचंय मग तिकडं. चला मित्रांनो तर फायनली चांगला रोड लागला बाबा. पूर्ण चढच आहे, पण असं फिरून तिथं जायचंय. तिथं एक चेकिंग पॉइंट आहे. चेकिंग पॉइंट पासून पुढं 13 किलोमीटर एंट्री पॉइंट आहे. चेकिंग पॉइंट म्हणण्यापेक्षा एंट्री पॉइंट आहे. चलो मित्रांनो तर गाडी लई लोड घेते. चल इकडं बघा, ही मी मोठी कुंदली पूर्ण पळायला लागली. ओके चलो भाऊ UP चा आहे, मला वाटलं महाराष्ट्राचाच आहे, इतक्या जवळ थांबला येऊन. मित्रांनो तो वायच्या साईडला आलोय. वायच्या साईडला आल्यानंतर ना बघा कसा हिरवगार पट्टा दिसतोय. जेवढं लेह आहे ना तेवढं सगळं हिरवगार पट्टा दिसतोय लेह शहर. असं इकडून तिकडं लय मोठं शहर आहे. तसं कसं पांगलंय बघा, एकदम जबरदस्त. मित्रांनो तर इथं बोर्ड लागलाय फर्स्ट व्ह्यू ऑफ लेह. तर आपण तुम्हाला दाखवलाच की मगाशी कसा व्ह्यू येतोय, तर त्या टाईपमध्ये लेहचा पहिला व्ह्यू येतोय. चलो आय एम नॉट फिलिंग वेल. Yes, I am solo rider. Where are you from? Me? I'm from Indonesia. Indonesia. Nice to meet you, sir. Nice to meet you. How many people group you have? No, I just alone. You are solo? Alone. ओके. तर मित्रांनो हे सर इंडोनेशियावरून आलेत. सोलो इथं आल्यावर गाडी रेंटनी घेतलेली अशा प्रकारे. चलो नाईस टू मीट यू सर. ओके मित्रांनो असा चढून जायचंय. तो बघा किती उंच दिसतोय, तिथपर्यंत चढच आहे पूर्ण. असा दिसताना एवढं काय वाटत नाही, ह्यो पण पूर्ण चढच आहे. गाडी पर लोड लई ती बघा. आता चल राणी ये स्पीड पकड. एकदा मोसम मध्ये आलं ना मग काय नाही अडचण. दुसऱ्या गेअर मध्ये मोसम घ्यायचा फक्त. ओके तिसरा. चलो मित्रांनो तर इथं शेवटचा पॉईंट आहे. इथनं नाही लेह सिटीचा व्ह्यू दिसतो. तर इथं एक ही बनलेलं आहे हॉटेल रेस्टॉरंट कॅफे काय म्हणू शकताय तुम्ही, छोटं गाडीतच बनवलेलं आहे. आणि तिथं आपल्याला फोटो काढूया आपण. नहीं यार नहीं क्या आपका तो टूट गया है क्या? नहीं एक्स्ट्रा नहीं, उसको बांधो ना, घाट में आने की और फिर से चल जाता है. थोड़ा टेंशन कम हो जाता है, पर वो चल जाता है, काम निकल जाता है उससे.
नहीं ना, मेरे पास नहीं ना एक्स्ट्रा यार। ओके ओके, मेरे पास है, मैंने सब लगता है मेरे को अटकाने के लिए। ओके ओके ओके, चलो। तर मित्रांनो अशा प्रकारचा बोर्ड आहे, बाऊला रोप असते माझ्याकडे तर दिली असती, पाहू शकताय। आय लो लद्दाख, तर एक फोटो काढूया बरोबर एक। तर फायनली निघतोय आता इथनं। आपल्याला इथनं व्ह्यू चांगला येत होता, इथं छोटासा एक व्हिडिओ काढला, त्याला गाणं लावून टाकता येईल असं, नाही तर स्टोरीला टाकता येईल अशा पद्धतीने। हां, झंडे के साथ फोटो लेने देगा क्या? झंडा निकलता नहीं है भाई। ठीक है। हां, पुढं सरका नाही गाडी। फायनली मित्रांनो गाडी पुढं सरकली आणि आपण आता चाललोय वरती। तिथं गाडी पुढं सरकारने खड्ड्यात गेली होती थोडी आणि फुल पावं लावली। ज्यावेळेस मला जरा दोन्ही पायाने मी पावं लावली, वजन वरती उचललं ना, तेव्हा गाडी निघली। ही डोंगर बघा कधी दगडी येतील खाली अशी, कधी बी नाही म्हणजे रोजच येत असतील बघा। हे JCBने लगेच साईडला काय त्यात कितीची MH12 कोण नाही, MH12 गेले। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जाऊ द्या। गेले। MH12ची थार भेटली होती, पण जाऊ द्या आता, लय फास्टमध्ये होती ती। चलो मित्रांनो, तर फायनली निघतो इथनं। मासिक किलो पैसे उसमध्ये 1000। हे मॅडम आहे ना, ते पडली गाडीहून। चलो ब्रो, नाईस टू मीट यू। ओके ओके, चला मित्रांनो, ती पोरगी पडली सायकल येऊन, लागलं ती एखाद्याला लागलं आणि ह्याला लागलं। चला मित्रांनो, तर गाडी कुतायला लागली पार, असं फटकं मारल्यागत व्हायला लागली। चला आता लय वरती आलोय आपण बऱ्यापैकी। आता आपण जवळपास 14-15 हजार फुटावाला असेल, तर आपल्याला आता इथं एक ही लागेल चेकिंग पॉईंट, तिथं आपल्याला ही करायचं, एंट्री करायची आणि मग पुढं जायचं खायदुंगलाकडं। बंद पडायला लागली। ऐ ओय, न्यूटन झाली। चढ 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 चढ, चल 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 चल, आईच्या गावात। मला वाटलं सेकंडवर आहे फर्स्ट। असं असं झालं ना, पडायचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात। गाडी रिटर्न फिरायला लागते मागं मग। चलो एकदा चेक करून पाहिजे आवाज येतोय का नाही साऊंडचा, माईकचा। मित्रांनो, तर ह्याला म्हणतात सावतन पुलू, पुलू पुलू। सावतन पुलूला आपल्याला क्रॉस केलं आपण। इथं एंट्री होती पोलिसांकडून, बाबा आपल्या इथनं माणूस गेलाय, म्हणजे ही एंट्री तुम्ही टाळू नका मित्रांनो, कंपल्सरी नाही आहे, तुम्ही फसवून जाऊ पण शकता। हे आपल्या सेफ्टीसाठी आहे, आपण जर गावलो नाही कुठं तर हे इथं एंट्री पॉईंटला चेक करत असतात। चलो मित्रांनो, तर खायदुंगला 5च्या एकदम शेवटच्या टप्प्यात आलोय आणि गाडी आता 30-20वरच चालायला लागली। हे चालती का नाही काय माहिती, नुसती फुरफुर फुरफुर फुर करती। ह्यांच्या गाडीला काय झालं, क्या हुआ ब्रो? टायर गरम झाले का काय माहिती त्याची। चल 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 चल, पहिल्या गिअरमध्येच आहे गाडी मित्रांनो, ते बघा किती कुत्ती। ये चलो, चल 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 चल, राणे
तर मित्रांनो इथं बघा हे एक केबिन होतं, ह्याचं ऑफिस होतं आणि त्याच्यावर डायरेक्ट लँडस्लाईड झाली, ते सगळं चेंबलंय. असा फिरून तिकडं जायचंय बहुतेक. तिथं दिसतोय टावर, ते हे दिसतोय पास. गाडी पार स्ट्रगल करते पार. मित्रांनो तर गाडी एकदम लोडवर येऊन चालती आपली दमादमाने 30चं स्पीड चाललंय, 30चं आता. आणि इकडं बघा बर्फ दिसायला लागलाय. मला वाटतंय थांबून नाही वे, मी स्वेटर घातलाच नाही आज, तर स्वेटर घालाव. मित्रांनो तर फायनली जर्किंग घातलंय आता थंडीचं. गाडीला पण थोडं रेस्ट दिली 5 मिनटं आणि निघालोय आता पुढं. कॅमेरा लय स्लो झालाय. चालू हो झाली भाऊ. आता शेवटचे 5-6 किलोमीटर राहिलेत खायदुंगलापाशी. चलो. अशा प्रकारे गाडी परफॉर्म करती. फटका मारायला लागली गाडी. चलो. मित्रांनो तर गाडीला स्ट्रगल करायला लागली, एकदम डेंजर अशी स्ट्रगल करायला लागली गाडी. कॅमेराचं काय ते केलं पाहिजे माकड तोंडाचं. इतकं लेट चालू होतंय काय कळना तुम्हाला. जिथं गाडी पार कुताई लागली होती ती दाखवायला जमतलंच नाही. तर मित्रांनो इथं रोडचं काम चाललंय. चलो. मित्रांनो गाडीचं बघा काय हाल होते. आता सपाट लागलंय थोडं. सपाटला पण तसंच कळते, मुठ पाय टेकली, स्पीड पकडा नाही काय व्हाय नाही. चलो 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 चलो. थोडाही बाकी आहे, थोडाही बाकी. चलो. खायदुंगला आहे भाऊ. बाकी कुठल्या पासला गाडीने स्ट्रगल नाही केलं, पण खायदुंगला एकदम जबराट स्ट्रगल करते गाडी. मित्रांनो तर शेवटचा टप्पा लागलाय आता खायदुंगला पासचा आणि गाडी निभा स्ट्रगल करायला लागली. इथनं पण ले सिटीचा व्ह्यू दिसतोय की शेवटपर्यंत ले सिटीचा व्ह्यू दिसतोय. लय खडी चढाई या लक्षात ये नाही आपल्या खडी चढाई कराय. लय खडी चढाई. चलो 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 चलो. थोडाही बचाय थोडाही. चलो बुलावा आया है. ओके चलो. लय मोठा होतंय, बंद कर. मित्रांनो तर गाडी बंद पडली. मित्रांनो आता खायदुंगला पासकडे जात होतो आणि गाडी बंद पडली. थोडा वेळ थंड व्हायला थांबायला लागल. गाडी जवळ आलो एकदम आणि गाडी बंद पडली. मित्रांनो 100cc गाडी घेऊन लद्दाखला येणं पडलंय महागात. मित्रांनो आता मी लद्दाखचा खायदुंगला पास चढतोय आणि खायदुंगला पास चढताना नाही गाडी गरम होऊन बंद पडली 2-3 जागेवर आणि आता किका मारतोय ते किक मारली ते चालू आहे नाही. तर बघूया आता थोडा वेळ अर्धा तास थंड होऊन द्यायचा विचार करतोय. अर्ध्या तासाने चालू होती का नाही मित्रांनो. तर मित्रांनो लो सीसीच्या गाड्या घेऊन येणं लद्दाखला तसं अवघड आहे.
येत असाल तर ग्रुपनी या मित्रांनो, एकटं आलं ना तर लय अवघड आहे. इथं आधीच ऑक्सिजनची लेवल कमी, पाहू शकताय फार शेवटी 1 किलोमीटर राहिलं असेल इथनं. बघा इकडे कसले डोंगर आहेत पाठीमागे, ते बर्फाचे डोंगर पण दिसतात आणि इथं गाडी बंद पडली आता. तर बघूया, गाडी जवळपास अर्धा तास थांबतो. अर्ध्या तासांनी जर गाडी चालू झाली नाही तर तुम्हाला पाहिलंच भेटेल मग कशात टाकून घेऊन जातोय का काय घेऊन जातोय. अशा पद्धतीने गाडीचं इंजिन पाहिलं ना तर त्यातनं आपल्यालाच वाश यायला लागला डायरेक्ट. कारण टोटल 40 किलोमीटरचा रोड होता लेहपासून खायदुंगला आणि टोटल पहिल्या दुसऱ्यावरच आली गाडी. तिथं दिसतंय का ते खालचं लेह आणि इकडं खायदुंगला आहे. तर चला मित्रांनो, तर 15 मिनटं जवळपास थांबल्यानंतर ना आता निघतोय इथनं. तर गाडी चालू होती का नाही बघूया आपण. ते एका खिच्यातच चालू झाली हो, 2 खिच्यात म्हणायचं थोडक्यात. चला ओके. तर मित्रांनो तरी पण फुडफुड ती ऑक्सिजन भेटायला पाहिजे तेवढा गाडीला. कसले डोंगर आहे समोर, चट्टान. ओके चलो. तर पाहू शकता एका साईडला किती खोल दरी आहे आणि असा खराब रोड आहे मित्रांनो. तर पाहू शकता एकदम जवळ आलोय आपण. साधारण 1 ते 2 किलोमीटर असेल. तुम्हाला डोंगरावर बर्फ पण दिसत असेल. अजून किती लांब आहे भाऊ. मला वाटलं 1 किलोमीटर असेल. 1 किलोमीटर आलो तरी संपा नाही रोड. एकदा डाऊनला लागलो काय नाही, फक्त एकदा चढलं पाहिजे गाडीने, मग पूर्ण डाऊन आहे डिस्ट्रिक्टपर्यंत. कॅमेऱ्याची पण मेमरी संपत आली. चलो मित्रांनो, तर फायनली खायदुंगला पासला पोहोचलोय. 17,982 म्हणजे 18,000 फुटावरच फायनली आपण खायदुंगला पासला आलेलो आहे. पाहू शकताय खायदुंगला पास अशा पद्धतीने आहे. इथं बर्फ पण आहे पाठीमागं पाहू शकताय. होय कसाला पडलं. चलो मित्रांनो, बोर्ड पाहताय का, खायदुंगला पास आणि उंची पहा 17,982 फूट म्हणजे 18,000 फूट आहे मित्रांनो. ह्या ठिकाणी यायला भल्या गाड्यांचे नाही अंजर पंजर डिल्ले होतात मित्रांनो. इथं ऑक्सिजनची लेवल कमी आहे मित्रांनो. आणि तुमचा भाऊ तिसऱ्यांदा पॅशन प्रो गाडी घेऊन ह्या ठिकाणी आलाय. 2024, 2025 आणि 2026ला पण खायदुंगला पासला पॅशन प्रो गाडी घेऊन आलाय 17,982 फुटावर मित्रांनो. तर मित्रांनो, लांब फिरायला किंवा उंच पासवर यायला मोठी गाडीच लागते असं काही नाही मित्रांनो. तिथं नाही वेळ येण्यासाठी फक्त जिगर पाहिजे आणि जिद्द पाहिजे. ही जर तुमच्यात असलं ना तर तुम्ही नक्की कुठं पण जाऊ शकताय, जगातल्या कुठल्या पण कोपऱ्यात जाऊ शकताय मित्रांनो. तर मी तर तिसऱ्यांदा खायदुंगला पासला ही गाडी घेऊन आलेलो आहे आणि आपला आत्ता पुढचं टार्गेट आहे उमलिंगला पास. तर मित्रांनो, नवीन पाहत असाल तर फॉलो नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. उंची बघा 17,982 फूट आणि इथं अजून पण बर्फ आहे. इतका बर्फ आहे मित्रांनो की निबार गाय लागतंय. तुम्हाला दाखवतो, फॉलो करा तोपर्यंत तुम्हाला बर्फ दाखवतो. बोलो ओके. तर मित्रांनो, बर्फ बघा कसा आहे. फॉलो नक्की करा. इथं लद्दाखची आपल्याला लोकल एक मुलगी भेटलेली आहे. तो क्या बोलोगे आप? भैया आए हैं यहाँ पे खरदुल्ला पास में हमें मिले. तो भैया 100 सीसी बाइक पे महाराष्ट्र से आए यहाँ पे बहुत हाई एल्टीट्यूड पे. तो भैया के लिए आप क्या बोलोगे? लाइक शेयर सपोर्ट कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए. बहुत दूर से आए हैं भैया यहाँ पे और आप लोग एंजॉय कीजिए. ओके. तर मित्रांनो, हे यांचा ग्रुप आहे सगळ्यांचा. तर मित्रांनो, मी व्हिडिओ काढत होतो इथे एक रील. तर त्यांना इंटरेस्ट होता व्हिडिओमध्ये यायचा, तर त्यांना घेतलंय आता. आणि फायनली आपण इथनं निघतोय. आपला खायदुंगला पास तुम्हाला दाखवतो. 17,982 फुटावर आपण आलेलो आहे. हे पाहू शकताय 17,982 फूट. चलो मित्रांनो, तर मी आता खायदुंगला पासमध्ये लेह लद्दाखमध्ये. हे भाऊ आपले गुजरातमधनं भेटलेत. तर भाई क्या बोलोगे आप? मैं ये भैया को देखा 3 साल से आ रहे हैं. मैं फर्स्ट टाइम यहाँ पे आया और फर्स्ट टाइम मेरे को लग रहा है लास्ट टाइम है, क्योंकि ये बहुत डिफिकल्ट रोड है और यहाँ पे ऑक्सीजन का भी बहुत प्रॉब्लम है. और ये भैया को इंस्पिरेशन मानना पड़ेगा कि ये 3 साल से ये बाइक पे आ रहे हैं 100 सीसी की बाइक से. सैल्यूट भाई. ओके भाई, कौन से गाड़ी से आए आप इधर? हम टाटा हैरियर कार में आए, तो भी मैं थक चुका हूँ. कार में भी आपको सांस लेने में तकलीफ हो रही है?
बहुत डिफिकल्ट हो रहा है। तर मित्रांनो इथं लय उंची आहे, ज्यांना सवय नाही ना त्यांना लगेच ऑक्सिजन सिलेंडर लेके आहे का यस यस यूज किया किया खत्म हो गया। ओके तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही देखील येत असाल आणि तुमच्यापैकी कुणाला दम्याचा वगैरे त्रास असेल तर ऑक्सिजन सिलेंडर भाई बोलो ऑक्सीजन सिलेंडर साथ लेके चलने के लिए कोई भी आओ यहाँ पे घूमने के लिए प्लीज कैरी द ऑक्सीजन सिलेंडर। और नहीं कपूर की गोली। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो तुम्ही देखील लद्दाखला येत असाल तर ऑक्सिजन सिलेंडर आणि कापूर घेऊन या कापूर स्वस्तात आहे चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो तर फायनली निघतोय या भावांना बाय बाय म्हणून भाऊ भारी वाटलं मला गुजरातचे भाऊ होते ओके भाई एक काम करू मित्रांनो तो फायनली निघतोय आता खायदुगला पासपासून तर सांगतो काय आहे इथं हे 1-2 जागा बोर्ड बांधलेत ज्या साईडनी लाईट आहे ना त्या साईडनी तुम्ही काढू शकता फोटो आता इथं एक बोर्ड बांधला आहे इथं छोटासा बोर्ड आहे त्यानंतर ना सर 1 सेकंड ये व्यू के साथ मेरा एक ले लो फोटो एक फोटो ले लो ये व्यू के साथ मेरा मित्रांनो तो खायदुंगला पासवर अजून मस्तपैकी बर्फ आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे बर्फ. खारघर मुंबईचे नवी मुंबईचे तर भाऊ हाँ हाँ वो पूरा बैकग्राउंड आना चाहिए गाड़ी के साथ थोड़ा बैक गए तो भी चलेगा हाँ फोटो तर मित्रांनो पाहू शकता इकडं सुद्धा बोर्ड बांधलाय आणि इथनं एक व्ह्यू पॉईंट बांधलाय इथं बघा फोटो वगैरे काढतात कपल अशा पद्धतीने भाई क्या आप प्रोफेशनल फोटोग्राफर हो चलो थँक्यू सर तर मित्रांनो चला खाली जातो आता मॅगी बनवायची खाली जाऊन कुठं तरी आता बघा तुम्हाला दाखवतो कसला खतरनाक रोड आहे इथनं उतरत जायचं आपल्याला सगळा चलो लद्दाख के पहाड़ियों में मैगी बना के खाना कोई आम बात नहीं है दोस्तों मित्रांनो तर असं फिरून जायचं आपल्याला तर आपण आता डिस्किटमध्ये मुक्काम काय नाही डिस्किटच म्हणतात काय माहिती इकडं पाहू शकताय बर्फात तर जायची इच्छाच गेली माझी मला आधीच ही झालंय थंडी मित्रांनो तर इकडं पाहू शकताय सगळं बर्फातलं पागळून पाणी येते आणि ही पाणी नाही रोडवर आलं होतं आता सगळं रोड वाहून घालवायचं तिथं यांनी चांगली नियोजन केलं आहे तर रोड क्रॉसिंग जास्त म्हणजे वॉटर क्रॉसिंग जास्त नाही केलं रोडच्या कडाकडनीच चारी काढून पाणी दिलं काढून नाही तर मोठे असे चिमण्या बनवलेत पाणी जायसाठी कलवट बोलते उसको कलवट छोटा ब्रिज तर मग मॅगी बनवायची आता लोकेशन पाहिजे थोडं आणि मग मॅगी बनवायची मित्रांनो काय सुंदर व्ह्यू येतोय वाव यार कसले दिसतात बर्फाचे डोंगर मस्त एक नंबर टकाटक किती व्ह्यू घ्यावा तितका कमीच आहे मित्रांनो चला बनवूया लद्दाखच्या पहाडामध्ये मॅगी तर बघूया कशी बनती मॅगी
मित्रांनो तर मॅगी बनवतोय आता. तर मॅगी बनवण्यासाठी साहित्य काढायचं आपलं. मित्रांनो खायदुंगला पास उतरून खाली येत होतो आणि नुब्रा व्हॅलीच्या दिशेने जात असताना भूक लागली होती. तर आपण मॅगीचं नियोजन केलेलं आहे, पाहू शकताय. 2 मॅगी एकदम टकाटकमध्ये. लईच ब्राईटनेस होती इथं, लई क्लॅरिटी लई आहे इथं, क्लॅरिटी पाहू शकता. अशा प्रकारे आपली मॅगी शिजत आहे आता. दिसतंय का तुम्हाला? लईच ब्राईटनेस दिसते त्याला, दिसलं का मित्रांनो? मॅगी पहा आणि व्ह्यू पहा, कसला सुंदर व्ह्यू आहे. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे, मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये मी आता लेह लडाखचा खायदुंगला पास, ते दिसतंय का समोर टावर, तिथं खायदुंगला पास करून आपण खाली आलोय. भूक लागली होती तर इथं मॅगी होती 80 रुपयाला होती खायदुंगला पासपाशी. आपल्याकडं सगळं साहित्य होतं मित्रांनो. तर मॅगी बनवायची ठरवली. थोडं खाली आलो जिथं ऑक्सिजन चांगला असेल तिथं, आणि तिथं आपल्या गॅसच्या मदतीने आपण मॅगी बनवली. पाहू शकता अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी. आणि ह्या पहाडामध्ये मित्रांनो, तर ह्या पहाडामध्ये मॅगी खातोय मित्रांनो. तुम्ही कधी अशी पहाडामध्ये मॅगी खाल्ली होती का नव्हती? कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या अशा मित्राला शेअर करा, ते तुमच्याबरोबर लडाखच्या पहाडामध्ये येऊन मॅगी खाईल. चला बाय बाय मित्रांनो. फायनली मॅगी वगैरे खाल्ली आणि आता पुढच्या प्रवासाला निघतोय. चला जाऊया. गाडी स्टार्ट होत नाही पहिल्या ह्याच्यात मित्रांनो. तर गाडी एका किकमध्ये चालूच होत नाही. जय श्रीराम. झाली ए नाही झालेला का? गाडी चालू होत नाही. एक मोठा गुटा नाही. चला गिअरमध्ये चालू करूया. गाडी चालू होई नाही मित्रांनो, गाडी चालू आहे नाही. किती किका मारले ते गाडी चालू आहे नाही. आता गिअरमध्ये एकदा ट्राय करून बघूया. हा झालं, चोक देऊन झाली. ओके चलो. मित्रांनो तर पाहू शकताय, हा जवळपास कॅम्प आहे. इथं पण थांबू शकलो असतो आपण. 16,000 फुटावर कॅम्प आहे हा ह्याचा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा. म्हणजे जे रोड बनवतात ना आर्मीमधली माणसं, तो कॅम्प आहे. इथं पण आपली राहायची सोय झाली असती. बघूया पुढं गेल्यावर कुठं होते का काय. पँगॉंगच्या तिकडं व्हायला पाहिजे फक्त. ओके चलो मित्रांनो. तर इथे एक गाव लागलंय नॉर्थ पोलो. आपण साऊथ पोलो आहे ना खाली आलो होतो, आणि हा नॉर्थ पोलो आहे. आणि इथं एंट्री करायची ह्याची. चलो एंट्री करून येऊ. मित्रांनो तर गाडी बंद करून आपण गेलो होतो एंट्री करायला. तर आता गाडी चालूच व्हाय नाही. इथं पण माईकचा प्रॉब्लेम झाला, आवाजच आला नाही. अरे मार्की का
किका मारण्याशिवाय पर्याय नाही बाई. झाली 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 चालू झाली झाली झाली. लय वैतागलं होतं मी माहिती का, असं हो सारखं सारखंच व्हायला लागलं होतं. काय होतंय गाडीला ऑक्सिजन भेटत नव्हता, त्यामुळं उंच हाईटवर नव्हे गाडी बंद पडल्यावर चालू व्हायला प्रॉब्लेम देते. अशा पद्धतीचं आहे. तर चला निघूया पुढं. मित्रांनो ते एक ठिकाण लागलंय 5300 फुट. क्या लिखा है भाई उधर? वी विल इधर फाइंड अ वे टू मेक वन. ओके चलो. कहाँ से आप? ऑल इंडिया यूपी. ओके ओके सब जगह से मिक्स आहे का? ओके ओके. तर चला मित्रांनो काय नाही इथं एक हां 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 पुणे महाराष्ट्र पुणे हां पोहोच गई. तर मित्रांनो इथं दिसतात की खाली गेल्यात तिथं फोटो काढायला पाण्यापाशी. दमादमाने चालतात. हे बी बुलेटवाला किती वेळा ते माझ्या पुढे गेलं पास होऊन परत कुठं ते फोटो काढाय थांबतंय आणि मला भेटतंय. ओके चलो मित्रांनो. तर फायनली निघतोय मित्रांनो. तर लय भयंकर झोप यायला लागली. इथं थांबूशी बी वाटत नाही मला. पुढं बघा ढगाची सावली कशी पडली डोंगराव. तर काय डोंगर लागलेत जबरदस्त. लय लांब उतरून आलोय. सगळे डोंगर हॉल स्पीड फील त्यांचे साईन बोर्ड वाचायला चांगलं वाटतं ब्रो. ते बॉर्डर रोड वगैरे. मित्रांनो लद्दाखमध्ये जिथं तुम्हाला मानवी वस्ती दिसते ना तिथं लगेच तुम्हाला हिरवळ दिसायला चालू होती. एकदम असं हिरवा हिरवा पॅच दिसतोय. दिसला का? शेती केली काय ते भात लावल्यावर दिसतोय. ह्यांना शेती करायला 3 ते 4 महिनेच टाईम आहे आयला. तिथं जरा बी फ्रीज झाला आहे म्हणजे वन येणं पाणी बी ही झालं आहे बर्फ झाला आहे त्याचा. जवळ गेल्यावर बघूया बर्फ आहे का पाणी. इतकं पाणी दिसते. मित्रांनो तर काम चाललंय काय ते. सर काम चला हुआ ना. लास्ट टाइम भी मिले थे हम शायद. हाँ मिले थे क्या? याद है क्या आपको? हाँ यहाँ पे मिले थे सर. वो दूसरी साइड ड्यूटी थी मेरी. हां मित्रांनो तर इथं रोड ब्लॉक केला होता. वरती काम चाललंय टावर लाईनचं. तर त्यामुळं इथं जी वरती डोंगर फोडतात ना ते खाली पाडतात आणि खाली पाडल्यानं JCBच्या साह्याने इकडं दरीत फेकून देतात. त्यामुळं ही काय ते सप्टेंबरमध्ये मोदी यायचं आहे त्याच्या अगोदर त्यांना लाईन टाकून द्यायची. इकडं बघा वरती मशीन जायसाठी रॅम्प वगैरे बनवलं आहे. गत होत मित्रांनो. तर डेंजर असं डोळं जागतात डायरेक्ट झोपायला येत होती. थांबायचं आहे मला फक्त गाव सापडा नाही. चलो मित्रांनो. तर मी आता लद्दाखमध्ये नव्हे खारदुंगला पासकडून मी नुब्रा व्हॅलीकडे चाललो आहे आणि इतकी भयंकर झोप येते ना मला. असं आत्ता नव्हे ही दिसते का स्टीलचं त्याला जाऊन धडकला असतो. अचानक देव माझ्यासोबत आहे. अचानक मला जाग आली माहिती का. त्यामुळं आता झोपायला जागा पण नाही आहे. ही पाहू शकताय इकडं जिकडं पाहिलं ना तिकडं असं ओसाट डोंगर आहे. कुठं हॉटेल नाही काय नाही बसायला काय नाही. तिथे हे कॅम्प आहे तेव्हा मागं सुटला ह्याचा आपला रोड बनवणार याचा. बाकी कोणच नाही आहे. पुढं कोण नाही आहे पाठीमागं कोण नाही आहे. अरे मलाच असं इमॅजिन झालं मी पडलो असतो तर मला उचलायला ते कोण आलं असतं का. हां तर आता काय करतोय व्हिडिओ काढतो जरा मोबाईल पाहत बसतो. नाही तर कुठं तरी सावली पाहतो थोडी आणि थोड्या वेळ नाही वेळ अर्ध्या तासाची एक झपकी घेतो. लय अवघड आहे मित्रांनो. डोळा लागणं सगळ्यात अवघड. झोप आली ना मग काहीच करू शकत नाही माणूस. आपल्या कंट्रोलच्या बाहेर जात आहे. आता मी ह्या डिवायडरला धडकलो होतो स्टीलच्या. बरं झालं ही ती स्टीलचा होतं. जर इमॅजिन करा मला झोप लागली असती इकडं डायरेक्ट 1000 फूट खोल दरी असती तर गेलो खाली असे. तर चला बाय बाय. आपल्याबरोबर महादेव आहे त्यामुळे आपल्याबरोबर काय वाईट होणार नाही. जी होईल ते चांगलंच होईल. चला.
मित्रांनो तर इथनं दुर्बुक 33 किलोमीटर, पँगॉंग लेक 116 किलोमीटर. Oh, love you. भाई रोड अच्छा है क्या? रोड अच्छा है क्या? रोड अच्छा है क्या ये वाला? वो पैंगोंग जाने वाला हाँ पर अच्छा है क्या? नहीं पता. आप नहीं गए क्या? चलो ठीक आहे. ले 97 किलोमीटर आलोय लागा आज दिवसभरात आपण. बिस्किट 16 किलोमीटर जायचे अजून. ओके मित्रांनो आपल्याला जिथपर्यंत जायचं आहे ना ते फक्त 26 किलोमीटर राहिले आता. आणि ही पाहू शकता ही नुब्रा नदी लागली आपल्याला. नुब्रा व्हॅली. चलो मित्रांनो तर खालसर म्हणून गाव लागलं आहे आता. तर इथं पण ह्याचा कॅम्प होता आपला ह्याचा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा. तर चला आपण पुढं जाऊया जरा. इकडे सगळीकडेच कॅम्प भेटून जातात आरामात. हा नुब्रा व्हॅलीच्या शेजारी ही पाहू शकता ही नुब्रा. मित्रांनो तर ही नुब्रा नदी आणि त्या शेजारीनं रोड चाललाय. आपण चाललोय नुब्रा व्हॅलीकडं. तर ह्यो डोंगर पाहिला रोडच्या कडेला तर सगळी मातीचा डोंगर आहे. निस्ती मातीच आहे. ही खाली थोडी दगडी दिसते, दगडी माती. असं मुरुम कुठं दिसतच नाही. त्याला फक्त कारण पाहिजे पडायला. मित्रांनो तर आपण आता नुब्रा व्हॅलीमध्ये आल्यानंतर ही पाहू शकता गो कार्ट असे तुम्ही टी व्हीत पाहिले असेल. इथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करायला भेटतात नुब्रा व्हॅलीमध्ये. गो कार्टिंग आहे, तुम्ही रिव्हर राफ्टिंग करू शकताय. त्याचबरोबर तुम्ही ती जी गाडी आपण ह्याला चालवतो बीचवर ती गाडी पण असते इथं. अजून त्याला काय ते रोपच्या साह्याने घसरत येतात ते पण करू शकताय तुम्ही. अशा प्रकारे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी नुब्रा व्हॅलीमध्ये आहे. अद्भुत गाड़ी लेके घूम रहे हैं यार तुम लोग. कहाँ से आ रहे हो? मैं पुणे से, पुणे महाराष्ट्र से. क्या बात है यार. काय झालं भाऊ? काय नाही मस्त. मस्त. तुम्ही कुठले? मैं गुजरात से यार. गुजरात से है क्या? ओके ओके. बढ़िया गाड़ी लेके घूम रहे हैं. हाँ हाँ चल जा रही है हर जगह से. हाँ. थोड़ा तकलीफ देती है पर निकल जाती है, ऐसा कुछ नहीं. एंजॉय. कहाँ जा रहे हो अभी? अभी तो डिस्किट. बिस्किट जा रहे हो. हाँ अभी ले से आ रहे हो? हाँ ले से. सुबह निकले होंगे. हाँ नहीं मैं पर 12 बजे निकला था. हाँ. चलो बैठता हूँ थोड़ी देर. अभी बहुत मित्रांनो तर फायनली जरा आराम केला, झोप येत होती त्यामुळं. आणि आता निघतोय. आणि इथं बहुतेक ही बॅगला बघा कसं झालंय सॅकला. ऑइल उडतंय का काय माहिती. ऑइल कॅपमधनं पाहिलं पाहिजे. कारण काय ही बॅगवर ऑइल उडलंय. ही पाहू शकता अशा प्रकारे ऑइल कॅप बघा की इकडून लिकेज झालं गत वाटतंय. याला बी ऑइल लागलंय का पाईपला? नाही काल ऑइल एक्स्ट्रा झालं का काय माहिती. जिथं आपण रेस्ट काय थांबलो होतो झोप आली म्हणून तर तिथंच टेंट लावायची व्यवस्था झाली. तिथनं डिस्किटकडं रोड जातो हा. तिथनं 20 किलोमीटर डिस्किट आहे. आणि तिथनं तुकला जातो. आणि इकडं आपल्याला सियाचिन ग्लेशियरला जायचं आहे. तर सरळ असं सियाचिन ग्लेशियरला जायचं आहे. तिथं पाहू शकता रिव्हर साईड रेस्टॉरंट अँड राफ्टिंग नुब्रा. तर तिथं आपण आज टेंट लावणार आहे आणि इथंच थांबणार आहे. उद्या आपल्याला सियाचिन ग्लेशियरला जायला सोपं पडेल अशा पद्धतीचं आहे. चलो टेंट लावलाय पाहू शकताय मित्रांनो. तर टेंट लावलाय इथं बरोबर. इथं असा पॉईंट आहे. हा चौक आहे. इथनं ले 100 आहे, सियाचिन ग्लेशियर 100 आहे, तुतुक 100 आहे. अशा पॉईंटला टेंट लावला इथं. बघूया इथं काय झालं आहे. खाली दगडी लय तरी साफ केली तरी कुठलं ना कुठलं टोचताच आहे. त्याला काय ते उपाय करायला लागेल. बाकी काय नाही. ओके चला आता व्हिडिओ एडिट करतो. मला कुठं चैन आहे का? जसं सोपं वाटतंय तेवढं नाही आहे मित्रांनो. लय त्रास आहे माझ्या मागे. चला मित्रांनो कुत्र्याने चप्पलच आणली होती ह्या सकाळी तुटली नाही ना. मातीत घुसाळायला लागेल. त्याचा सगळा थुका लागला त्याला. बरं झालं लवकर बाहेर गेलो, नाही तर तुटल्यावर आलो असतं तर अजून वाईट झाला. मित्रांनो तर भाऊकडून कांदा तो आपको नहीं ले रहा, इसको पैस को ले रहा है.
वीडियो में ले लो क्या आपको. तर मित्रांनो तो हॉटेलमधनं नव्हे कांदा चिरून घेतोय करण्यासाठी. कुत्र्यांनी चप्पल बरं झालं बाहेर आलो. 10 वाजता हॉटेल बंद होतं. त्या अगोदर कांदा चिरून दिला भाऊने बघा इतका बारीक. एक ताट घेतो आणि बेळ बनवून खातो. थैंक यू ब्रो. कुत्ते ने मेरी चप्पल ही लेके गया था. कुत्ता मेरी चप्पल लेके गया था. मिल गई. अभी अंदर रखना पड़ेगा. थैंक यू. ओके. मित्रांनो तो बेळ बनवतोय. बेळीसाठी पहिलं तर कांदा भाऊकडून आणलाय. तर इथं आपले लाया आहेत. लाया मुरमुरे टाकूया. 2 कांडे आहेत मोठे. किती इथं पांढरे शुभ्र आपले बेळ भेटते ना तसे मुरमुरे भेटले नाहीत. आता एका हाताने मोबाईल पकडायचा, एका हाताने हे करायचं. जरा डिफिकल्ट जात आहे थोडं. ठीक आहे करू आपण. एवढं काही मुश्किल नाही आहे. अशा पद्धतीने बस मला वाटतंय. ठीक आहे. ही असं आलं ना त्यानंतर आपल्याला टाकायचं फरसाण. फरसाण तर नाही भेटलं आपल्याला पण जे आहे आपल्याकडं अवेलेबल ते टाकायचे आपल्याला. पाहू शकता ही आहे आपल्याकडं अवेलेबल. आलू भुजिया टाकायची आपल्याला आता ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे आलू भुजिया आले आपल्या. आणि आता आपल्याला मिक्स करायचं ह्याला. बघूया अगोदर कसं तयार होतंय, टेस्ट कशी लागती. नाहीतर त्यानुसार भुजिया अजून ॲड करू म्हणजे ती शेव. आणि शेवगंडकी लिंबूवाली आली. अशा पद्धतीने आपली भेळ तयार झालेली. ठीक लागते. मित्रांनो तर भेळ खातोय. लय कांदा तिखट. ह्याचा लेह लडाखचा भाऊ जाळ काढला. जाळ बघा डोळ्यातनं नाकातनं सगळीकडनं पाणी व्हायला लागलं. इतकं तेज कांदा आहे. वळचं तर खाल्लं मी. खाली कांदा राहिला होता. आता ही जाय नाही मला तर खाऊ वाया नाही घालवायचं भाऊ. त्यात अजून मिक्स करू लाया बिया आणि खाऊन टाकू. हॉटेलवाल्याकडूनच प्लेट आणली. कांदा बी त्यांनीच कट करून दिला होता. चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण लिहा. तर मित्रांनो इथं नाही मोबाईलला रेंज नाही आहे. त्या हॉटेलवाल्याच्या वायफायवर चाललं आहे सगळं. हॉटेलवाल्याचं मालक होता. मालकाशी डायरेक्ट बोलणं झालं. हॉटेलचा मालक होता. त्यांनी फ्रीमध्ये लावायची दिले परमिशन. नाही तर ते तिथला स्टाफ आहे ते 500 रुपये मागत होता. बरं झालं त्या हॉटेलच्या मालकासमोर बोलणं केलं. तर ते म्हणला ह्याला माझा दोस्त आहे याला राहू दे ह्याला. अशा पद्धतीने झालं. तर आता हॉटेल बंद व्हायच्या अगोदर एक पॉवर बँक चार्जिंगला लावायची हा टार्गेट आहे. तर मी तो त्याच्या अगोदर हे संपवायचे. चलो फॉलो नक्की करा. मित्रांनो मी कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि त्यामध्ये मी आहे आता नुब्रा व्हॅली लेह लडाखमध्ये. आणि मित्रांनो खोकला आणि सर्दी काही थांबायचं नावच घे नाही मित्रांनो. तर एवढ्या सगळ्या गोळ्या आहेत माझ्याकडं. तर त्यातल्या खोकल्याची आणि सर्दीचे खातोय गोळ्या. बाकीचं तर क्लिअर आहे. ताप बीप नाही येत. पण मित्रांनो लोकांना वाटतं फिरणं लई सोपं आहे. पण फिरणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी वातावरण चेंज होत असतं. एवढं सोपं नाही आहे. लांबनं पाहणं प्रत्येक गोष्ट नाही वेळ सोपीच वाटते. ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीत याल ना तेव्हा ते अवघड वाटते मित्रांनो. तर अशा प्रकारे आहे. तर प्रवास चालू आहे आपला. तुमचं